पोरो बघा. आपण समजून घेऊया. पहिला धडा आहे, समजेन असं मोठं करूया म्हणजे जवळ घेऊ. आणि चॅप्टरचं नाव आहे परिचय, म्हणजे ओळख. याचा अर्थ मराठीमध्ये होतो ओळख. परिचय म्हणजे ओळख. तर बघूया ओळख कशी करून घ्यायची. इथे आहे अहम छात्र. हा जो इथे अहम आहे ना, याचा अर्थ होतो मी. इथे मी तुम्हाला अर्थ लिहून देतो. अहम म्हणजे मी. नंतर आहे छात्र. छात्र म्हणजे विद्यार्थी. छात्र मीन्स विद्यार्थी. छात्र म्हणजे विद्यार्थी. मग त्याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? अहम छात्र, मी विद्यार्थी आहे. झालं, त्याचा अर्थ असा होतो आहे, मी विद्यार्थी आहे. अहम म्हणजे मी, छात्र म्हणजे विद्यार्थी. अहम छात्र, मी विद्यार्थी आहे. मग तू म्हणतो की मी विद्यार्थी आहे, मग म्हणतो मम म्हणजे माझे. मम म्हणजे माझे. इथले तुम्ही एक एक पहा. मम म्हणजे माझे. मम मीन्स माझे. नाम म्हणजे नाव. नाम म्हणजे नाव, मग माझे नाव. नाम म्हणजे नाव. राहुल, मग माझे नाव काय आहे? राहुल आहे. माझे नाव राहुल आहे. समजलं असेल तुम्हाला. मम नाम राहुल, माझे नाव राहुल आहे, असा त्याचा अर्थ होतो. मम माता विदुला. मम म्हणजे माझी किंवा माझ्या आईचं नाव. मम माता विदुला, माझी आई विदुला आहे. मम म्हणजे माझी किंवा माझे. माझी आई विदुला आहे. मग बघा, मम माता विदुला इथे कुठेतरी लिहू आपण. माझ्या आईचे नाव विदुला आहे, असा त्याचा अर्थ होतो. मम माता विदुला म्हणजे माझ्या आईचे नाव विदुला आहे. मम पिता सुरेश, माझे वडील सुरेश आहेत. माझ्या वडिलांचे नाव, आता नाम इथं नाव नाही दिलं ना, नाम म्हणजे नाव, तरी हरकत नाही. त्याचा अर्थ समजायचा की त्याच्या वडिलाचं नाव सुरेशच आहे. म्हणजे मम पिता सुरेश, माझे वडील सुरेश आहेत. माझे वडील सुरेश आहेत. माझे वडील सुरेश आहेत. राईट, इथपर्यंत समजलं तुम्हाला. हे झालं त्या मुलाचा परिचय याचा. आता की नाही, हे जे आहे ना, हे इकडनं पाहिजे होतं, हे असं पाहिजे होतं. हे काही पण दिलेलं इथे. बघा याचा अर्थ काय होतो. आता इथे एक लक्षात ठेवायचं, इथे अहम असा शब्द होता. अहम म्हणजे मी. मम माझे किंवा माझा असं समजायचं. मग इथे आहे त्वम. त्वम तू. त्वम छात्रा, तू विद्यार्थिनी आहेस. त्वम म्हणजे तू. छात्र म्हणजे विद्यार्थी आणि छात्रा म्हणजे विद्यार्थिनी, लक्षात घ्या. मग तू विद्यार्थिनी आहेस, विद्यार्थिनी.
आता इथे जवळ लिहूया. त्वम म्हणजे तू, छात्र विद्यार्थिनी, तू विद्यार्थिनी आहेस. मग तू विद्यार्थिनी आहेस. त्वम राधा, तू राधा आहेस. त्या विद्यार्थिनीचं नाव काय? राधा. मग तू कोण आहेस? तू राधा आहेस. राईट. इथपर्यंत आलो आपण. छान. तू विद्यार्थिनी आहेस. त्वम छात्रा, त्वम राधा, तू राधा आहेस. पुढे जाऊ. हे काय म्हणते? एषः अथर्वः. एषः म्हणजे हा. एषः म्हणजे हा. मग हा अथर्व आहे. एषः मीन्स, हे बघा इथं बोट दाखवतं नाही, हे बोट हे निर्देश करायला आहे, हे दाखवत आहे. दर्शक सर्वनाम आहे. हे कोणतं आहे? मराठीमध्ये आपण याला दर्शक सर्वनाम म्हणतो. एषः म्हणजे हा. हा अथर्व आहे. हा अथर्व आहे. मग हा अथर्व आहे. मग हाच्या नंतर आपण हीच बघूया. एषः म्हणजे हा आणि एषा म्हणजे ही. लक्षात घ्यायचं हे. ही, एषा मीन्स ही. ही रमा आहे. एषा रमा. एषा रमा, ही रमा आहे. एषा रमा. आता पुढचा आहे सा दिपेशः. तो दिपेश आहे. सा म्हणजे तो, हा आणि तो पण हे संस्कृतमध्ये सह म्हणजे तो. सह दिपेशः, तो दिपेश आहे. इथे एषः म्हणजे हा, एषा म्हणजे ही आणि सह म्हणजे तो. हे सगळे दर्शक सर्वनाम आहेत. तो दिपेश आहे. दिपेश आहे. तो दिपेश आहे. इथे दिसत नाही एका व्यवस्थित. थांबा, आपण याला करूया. पहा, तो दिपेश आहे. आता सहदिपेशः. मग आता इथे आहे सा श्रेया. सह म्हणजे तो, तर सा म्हणजे ती. सोपं आहे की नाही? सा मीन्स ती, सह मीन्स तो, सह मीन्स तो, सा मीन्स ती. ती श्रेया आहे. सा श्रेया. ती श्रेया आहे. अशा प्रकारे हा अभ्यास करायचा असतो. हो, हे बाकीचं आपण पुन्हा नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, कारण व्हिडिओ फार मोठा होणं योग्य नाही, बोर होतात लेकरं. आणि हा जो चॅप्टर आहे, प्रथम हा घटक, हा पहिला धडा, परिचय, ओळख. तर ओळख अशी करून घेतली. मग यातून आपल्याला समजलं काय? तर बघा, आता आपण इथे लिहूया. ह्या ओळखीमध्ये आपल्याला समजलं काय काय समजलं. इथे पहा, आम्ही लिहून घेतो. आपल्याला काय समजलेलं आहे बरोबर आपण इथे लिहिणार आहोत. काय समजलं आपण इथे लिहू. बघा, समजलंय. अहम. अहम म्हणजे मी. अहम म्हणजे मी. त्वम म्हणजे तू. एवढं समजलंय. हे लय महत्त्वाचं आहे बरं, समजून घ्या ना. मी, तू. त्वम म्हणजे तू. अहम म्हणजे मी. त्वम म्हणजे तू.
मम म्हणजे माझे, हे एक समजलं तुम्हाला आता इथे. मम मीन्स माझे किंवा माझा वगैरे, है ना, माझा, माझे. परत आपल्याला काय समजले, मम सॉरी हे झालं. नंतर आहे एषः म्हणजे हा. परत काय समजलं यामध्ये आपल्याला, आपण अभ्यास काय केला, एषः मीन्स हा, हे एक समजलं. हाला संस्कृतमध्ये म्हणायचं एषः. तर ही असेल तर एषा. याच्यामध्ये परत आपल्याला काय समजलं, एषा मीन्स ही, राईट. सह म्हणजे तो, हे एक समजलं आपल्याला. संस्कृतचा सह मीन्स मराठीमध्ये तो. परत काय समजलं, शेवटचा आहे सा. संस्कृतमध्ये सा जो असतो ना, सा हे सर्वनाम आहे. मराठीमध्ये त्याला म्हणायचं सा मीन्स ती, सा मीन्स ती. अशा प्रकारे आपल्याला समजलेलं आहे. तर आपण हे लक्षात घेतलेलं आहे, कारण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला भरपूर काय अभ्यास करायचा पुढे. सा मीन्स ती. अशा प्रकारे सर्वनाम समजलेत. ह्या ओळखीतून तुम्हाला एकच सांगायचं आहे, हा जो चॅप्टर पहिला आहे ना, ह्या पहिल्या चॅप्टरमधून तुम्हाला यांना एकच ओळख करून द्यायची होती. कोणती, तर सर्वनामांची ओळख. कशाची ओळख करून द्यायची होती, सर्वनाम. इथं लिहूया आपण, ओळख कशाची झालेली आहे आपल्याला, सर्वनाम. कोणते सर्वनाम, संस्कृतचे. जे की संस्कृतचे शब्द आणि मराठीचे शब्द, यात काय फरक आहे बघा. अहम म्हणजे मी, त्वम म्हणजे तू, मम म्हणजे माझा किंवा माझे, एषः म्हणजे हा, एषा मीन्स ही, सह मीन्स तो, आणि सा मीन्स ती. एवढं समजले तुम्हाला. चला तर आपण इथे थांबूया. हे समजलेलं तुम्ही एक वेळेस पहा, त्यानंतर नेक्स्ट बघू.